धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभेचे उमेदवार आहेत। माढातनं उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार? माढा मतदारसंघातली ही निवडणूक अत्यंत चुरशीची सुद्धा होतीये, कारण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपनं उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये प्रचंड मोठा अंतर्गत विरोध पाहायला मिळाला आणि त्यानंतर मोहिते पाटलांचं कुटुंब हे राष्ट्रवादीकडे झुकलं, शरद पवार गटाकडे झुकलं आणि अर्थातच धैर्यशील मोहिते पाटील यांना माढामधनं लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली। माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक याचमुळे इंटरेस्टिंग ठरलेली आहे, कारण प्रचंड मोठा विरोध, त्यानंतर उमेदवारी मिळण्यामध्ये, उमेदवारी जाहीर होण्यामध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडी, धैर्यशील मोहिते पाटील यांचं सुद्धा त्यांच्या कुटुंबियांकडून औक्षण केलं जात आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर या लढतीमध्ये माढ्यामधनं विजय कुणाचा होणार हे पाहावं लागेल। 2009 साली या मतदारसंघाची स्थापना झाली आणि तेव्हापासून राष्ट्रवादीनं या मतदारसंघावरती आपली पकड मजबूत ठेवली आहे। या मतदारसंघाचे पहिले खासदार अर्थातच शरद पवार होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।